घरी बसल्यापेक्षा म्हटलं जे वावरातले कामं राहायला म्हटलं ते करून घ्यायला पुरता, पण दारी आल्यावर तर गाडी दिसलीच नाही. मग काय म्हटलं आपल्या भावाला फोन लावून सांगायला की गाडी घरी घेऊन ये. अजून म्हटलं वावरामध्ये उशिरा पोहोचलं म्हटलं बाबाच्या हातचे बोलण्याला खा लागतात, आणि तिच्यातल्या याच्यात रात्री 12-1 वाजे लोक एडिटिंग करून झोप बी होत नाही पुरी. एवढं करून फक्त तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मागतोय, फक्त आपल्याला फॉलो करा. ते इकडला पुरा धुरा आपल्याला चेक करणं. वावरामध्ये म्हटलं आपल्या बाबा तर पोहोचल असतं, पण बाबा तर काही पोहोचल नव्हते, कारण की आपल्याला पाहिजे होतं फार्म हाऊसून येऊ, कारण की धुरा चेक करायला तर आपल्याला युवेशिवाय तर मिळालंच नाही जमणार. मग काय वाट पाहत म्हटलं आता जामनच खायला पुरता. मग काय बाबा उशीर आल्यावर म्हटलं एवढा उशीर लागत असते का बाबा यायला? काही विषय नाही म्हटलं, पुढच्या बारी मला जर उशीर झाला मलाही बोल जाणो का. मग काय धुरे अंगे पाहून घेतलं बजरंग बलीचं नाव, झाला पुरा धुरा चक. इकडलं गवत चक झाल्यावर मग करणं होतं इकडलं गवत चक, आणि ह्या गवताला 2 नाव. पहिलं नाव तर इचू आहे आणि दुसरं नाव केन आहे. केन्यावर राहू द्या म्हटलं, काना पहिलं आपलं काम करून घेऊ. आज तर म्हटलं थोडी अलगच गोष्ट झाली, म्हटलं एकटंच वाढणार कसं काय आला इकडे. आपल्या बाबांनी दिली आपल्याला आज कोपई, फक्त कोपईच दिली. ह्या तालामध्ये मला हे नाही समजत जाय की झाड काटा की यल काटा. म्हटलं एकटं काटा, एक तर झाड काटा नाही तर यल काटा. आरामशीर मागून आपल्याला आवाज आला की हिरा पेटे राहू दे तू, गुच्चाप गाडी काढून घरी जाय पेटी आणण्यासाठी. घरून पेटी आणल्यावर म्हटलं जागेवरच देतो पुरं कसगण पेटावून. इकडला तर तिकडेच काढा लागेल. म्हटलं माझ्या घरच्याने अन्याय गिन्नेच ऐकलं तर म्हटलं एक टाइम थोडा खाना पण करून टाकतात. मग घरी आल्यावर दादेला आवाज दिला की म्हटलं पेटी घेऊन येतो आपल्या घरातून एकदा म्हटलं पेटी याच्यात ठेवून पाहू काय. हो म्हटलं इकडे तर दुसरंच काहीतरी चालू झालं. वावरात तर आता काही काम नाही, फक्त ते आपल्याला कचरा पेटायला झालं होतं. मग वावरामध्ये कचरा पेटवल्यावर मग चाललो घरी. पण लय जण आपले ब्लॉग तर पाहिजे पण फॉलो करायला विसरून जातात. ह्या बारीने आपल्याला फॉलो करायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.